बीड जिल्ह्यात सध्या अतिवृष्टीनं थैमान घातलं आणि बीड तालुक्यातल्या मोरगाव परिसरात असलेल्या जाधव वस्ती परिसरात आहे। या बाजूला जर आपण पाहिलं तर अहिल्यानगर अहमदपूर हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि दुसऱ्या बाजूला इकडे खाली आपण पाहिलं तर ही जाधव वस्ती आणि जाधव वस्तीतल्या अनेक घरांमध्ये सध्या पाणी शिरलेलं आहे। या ठिकाणच्या अनेक वस्तू ज्या आहेत ते खराब झाल्यात आणि नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याचं पाहायला मिळतं। गेल्या 5 वर्षांपासून कंपनीने या ठिकाणी व्यवस्थित नाला न बनवल्याच्या कारणामुळेच या घरांमध्ये पाणी घुसत असल्याचा आरोप जो आहे तो या ठिकाणच्या स्थानिकांकडून करण्यात येतो। माझ्यासोबत या ठिकाणी जे रहिवासी आहेत त्या महिला आणि नागरिक आहेत, काय सांगाल कधीपासून ही परिस्थिती आणि काय नुकसान होतंय? 5 वर्ष झालं हे असं होतंय, कुणी काय बघत नाही। खासदार आले, आमदार आले, सगळे येऊ गेले तरी काहीच करीत नाही। तर आमची लय परिस्थिती, घरात सगळं भिजलंय, जनावर बांधायला जागा नाही, आम्हाला बसायला जागा नाही, शहरात आम्ही बसून राहतो। हा लेकरं बाळ पाण्यातून जावं लागते, नाली नाही आम्हाला, पळून जातो तरी पडतो, आम्ही तसं जावं लागतं, कुणी आमचा इलाज करीना, काहीच करीना। आता आज जे पाणी तुमच्या घरात घुसलंय तर काय काय नुकसान झालं, काय भिजलंय, किती धान्य भिजलंय, सगळं कपडे लता सगळं भिजलंय, आम्ही काय करायचं? काय मागणी आता? काय नाली काढून द्यावा आम्हाला, फक्त इथून तिथून नाली काढून द्यावा, काही नाही आम्हाला मागणी दुसरी। नक्कीच नाली काढून देण्याची मागणी केली जाते। अशी जी परिस्थिती गेल्या 5 वर्षापासून असल्याचं सांगते, काय पाठपुरावा केला आणि आता काय परिस्थिती आहे? सर, जसं हा राष्ट्रीय महामार्ग झालाय, तो महामार्ग झाल्यापासून ही परिस्थिती उद्भवते हे सर्वांना माहिती आहे। या ठिकाणी संदीप भैया आलेले आहेत, बजरंग बाप्पा मागच्या वर्षी येऊन गेले, त्यांनी ही परिस्थिती बघितलेली आहे, परंतु ह्याचा तोडगा काहीच निघत नाही। तहसीलदार साहेबांनी पण 2 वेळेस व्हिजिट दिली आणि तात्पुरतं मागच्या वेळेस पाणी काढून दिलं, पण ही परिस्थिती तहसीलदारांना आम्ही निवेदन दिली भरपूर वेळेस। हुले कंस्ट्रक्शनच्या अगोदर कुणाकडे तरी कॉन्ट्रॅक्ट होतं, त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही नाली काढून देणार आहेत, आम्ही गाफील राहिलो, परंतु रस्ता झाल्यानंतर काहीच झालेलं नाही। इथून तिथून जशी नाली केली जाते त्या पद्धतीने ती नाली केली, परंतु त्यांच्या हे लक्षात आलं नाही की इथं कमीत कमी 50-100 एकरातलं पाणी या साईडने येतं, मग आपण मोठी नाली काढली पाहिजे। तुम्ही जर बघितलं असेल सर, तर माझ्या ह्या शेतामध्ये तुम्ही बघू 15 एकरचं हे गट आहे, हा 139 गट, तिथं थोडाही एक कण सुद्धा आलेला नाही, ना सोयाबीन आहे ना काहीच नाही, आणि उपजीविकेचं साधन नाही। आमच्या घरामध्ये नोकरीला नाही, कोणी काहीच नाही, वडील शेती करतात आणि आम्ही त्या ठिकाणी त्याच्यावरती पूर्ण हा संसार चालतो। पण प्रशासनाच्या हे लक्षात का येत नाही मला हे कळत नाही। बरं, हे टीव्ही मीडियावाले, आपण मागच्या वेळेस बी सर आपण बातमी दिलेली होती, विशेषतः आपले खूप आभार, परंतु हे प्रशासनाच्या लक्षात यायला पाहिजे की ह्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा निघला पाहिजे, कारण की हे टेम्पररी करून चालणार नाही। जर अशीच परिस्थिती राहिली, सकाळी पाठपुरावा आम्ही महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ औरंगाबाद या ठिकाणी देखील जे इंजिनियर आहेत त्यांना देखील आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा केला, तहसीलदारांना पत्र दिलेत, आमदारांना पत्र दिलेले आहेत, बजरंग बाप्पांना या ठिकाणी सूचित केलेले, परंतु आजपर्यंत याच्यावर कुठल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही। आमदार साहेबांनी उद्या या ठिकाणी बैठक लावलेली असं ते म्हणालेत, त्या ठिकाणी जर निघाला तोडगा तर ठीक आहे, तर निश्चित आहे आत्मदहन केल्याशिवाय इथं पर्याय नाही, तर रस्ता रोको आम्ही करणार, हे मात्र निश्चित आहे। नक्कीच आपल्यासोबत आणखी लोक आहेत, काय परिस्थिती आहे इथल्या शेताची? काय परिस्थिती आता? घराची तर सगळी परिस्थिती पाहिली, शेताची परिस्थिती अशी झालेली आहे की तलावाचं स्वरूप धारण झालेलं आहे शेताला, तलावाचं, आणि हे 4-5 वर्षापासून हीच परिस्थिती चालू आहे। इथं वारंवार तक्रारी दिल्या, निवेदनं दिले, आमदार खासदार सर्व नेते मंडळी येऊन गेलेली, पण ह्याच्याकडे काही कुणी गांभीर्याने घेतलेलं नाही, त्यामुळं ही आणखीन परिस्थिती अशीच चालू आहे। आणि ह्या घरावाल्यांनी, शेतकऱ्यांनी ह्याची उपजीविका कशी करायची, 5 वर्ष झालं ह्यांनी संसार कसा चालवायचा, याच्यावर या ठिकाणी संसार कसा चालवायचा अशा प्रकारचा सवाल जो आहे तो उपस्थित केला जातोय, कारण या ठिकाणी गेल्या 5 वर्षांपासून हीच परिस्थिती असल्याचं सांगितलं जात आहे। प्रशासकीय अधिकारी, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींकडे या संदर्भातला पाठपुरावा केला, मात्र प्रश्न मार्गी लागत नसल्याचं या ठिकाणच्या स्थानिकांचं म्हणणं आहे। कॅमेरामन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।